नमस्कार मंडळी. जयचंद आठवतोय? हा जयचंद आठवत नाही असा एकही हिंदू भारतात मिळणं कठीण आहे. पण तरीही हा प्रश्न विचारतो, कारण याच जयचंदने पृथ्वीराज चव्हाण यांचा पाडाव करण्यासाठी मोहम्मद गोरीला भारतात बोलवलं होतं आणि त्यानंतर भारतात मुघल शासन प्रस्थापित झालं. आपण जसे जयचंदला विचारलो नाही तसं एक नाव कायम लक्षात ठेवा आणि हे नाव कधीही विसरू नका. ते नाव आहे अवधेश प्रसाद. हो, अवधेश प्रसाद. अवधेश प्रसाद हे सपाचे खासदार आहेत आणि ते अयोध्येमधून निवडून आलेले आहेत. आणि तिथेच हे नाव तुमच्या कायम लक्षात राहील अशी गोष्ट आहे. कारण ज्या रामासाठी भारतीय जनता पक्षाने जंगजंग पछाडलं, इतकंच नाही मित्रांनो, तर रामप्रेमी किंवा प्रत्येक हिंदू व्यक्ती ज्याच्या मनात हृदयात राम आहे त्याने रामाचं भव्य मंदिर व्हावं अशी इच्छा आकांक्षा प्रकट केली. आज त्याच अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला, हिंदुत्ववादी पक्षाचा पराभव झाला आणि त्या अयोध्येत अवधेश प्रसाद हे विजयी झाले. हे अवधेश प्रसाद सपाचे खासदार आहेत आणि ते विजयी झाले यात मोठी गोष्ट नाहीये मित्र, अगदी नाहीये. पण ज्या पद्धतीने अवधेश प्रसाद यांना पुढे आणलं जात आहे ते निश्चितच हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी पुढे आणलं जाते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की या अवधेश प्रसाद यांना विसरू नका. कारण अवधेश प्रसाद जिथे जिथे दिसतील तुम्हाला, तिथे तिथे तुम्ही हिंदू आहात आणि म्हणूनच या भारतात तुम्ही राहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा तुमचा अवमान करणं हा आमचा हक्क आहे असं तुमच्या मनात ठासलं गेलं पाहिजे. मंडळी, हे अवधेश प्रसाद अयोध्येतून निवडून आले आणि संसदेचं पहिलं अधिवेशन झालं. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिलं जर काय केलं असेल तर अवधेश प्रसाद यांना पाठवून बोलवलं आणि आपल्या बाजूला पहिल्या रांगेत त्यांना बसवलं. हे काय होतं? हे भारतीय जनता पक्षाला जळवण्यासाठी किंवा त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी केलेली ही कृती नव्हती, तर प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्तीच्या खच्चीकरणाची ही कृती होती. अवधेश प्रसाद यांनी हिंदूंना किंवा हिंदुत्ववादी पक्षाला अयोध्येत संपवलं आणि त्यासाठी राहुल गांधी यांनी त्यांना पुढे आणलं आणि आपल्या बाजूला बसवलं. इतकंच नाही मित्रांनो, तर राहुल गांधी त्याही पुढे जाऊन म्हणाले की राम जन्मभूमीची जी चळवळ, जी लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केली, ती चळवळ या अवधेश प्रसाद यांनी मोडून काढली असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. लाखो करोडो हिंदूंची आस्था राम मंदिर, त्याबाबत राहुल गांधी यांनी जे सांगितलं हे भारतीय जनता पक्षाचं खच्चीकरण नव्हतं मित्रांनो, तर ते खच्चीकरण होतं हिंदूंचं. आणि ते खच्चीकरण राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी अवधेश प्रसाद जेव्हा जेव्हा समोर दिसत होते ते होतं भारतीय हिंदूंचं खच्चीकरण. भारतीय हिंदूंचं खच्चीकरण होतं. आता तीच समाजवादी पक्ष मुंबईत आपला हक्क सांगायला आलेला आहे. या समाजवादी पक्षाचे सगळे नवनिर्वाचित खासदार मुंबईत येऊन गेले आणि त्याही पेक्षा मंडळी, या अवधेश प्रसाद यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवलं. निमित्त काय होतं की अवधेश प्रसाद यांच्याशी चर्चा करणं. त्यांनी भाजपला कसं हरवलं हे जाणून घेण्यासाठी आपण अवधेश प्रसाद यांना मातोश्रीवर बोलवलं असं उबाटाकडून सांगण्यात आलं. पण तितकाच तो हेतू सीमित होता का? तर 100% तो तितकाच हेतू सीमित नव्हता. अवधेश प्रसाद यांनी हिंदूंचं खच्चीकरण केलेलं आहे किंवा हिंदुत्ववादी पक्षाचं खच्चीकरण केलेलं आहे आणि
त्याचं उदात्तीकरण उद्धव ठाकरे यांनी अवधेश प्रसाद यांना मातोश्रीवर बोलून केलं. आणि ही गोष्ट प्रत्येक हिंदूला दसणारी जाचणारी आहे आणि हे कळलं पाहिजे. पण मित्रांनो, मी नेहमी नकारात्मक गोष्टींमधून सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणेन या अवधेश प्रसादांना जास्तीत जास्त फिरवा, त्यांचं जास्तीत जास्त उदात्तीकरण करा. कारण ते जर उदात्तीकरण झालं नाही तर झोपलेला हिंदू जागा होणार नाहीये, जागा होणार नाहीये. मित्रांनो, अवधेश प्रसाद अयोध्येतून जिंकून आले, भाजप तिथे निवडणूक हरला, हिंदुत्ववादी पक्ष तिथे निवडणूक हरला. त्यानंतर आज अयोध्येची परिस्थिती काय? अयोध्येमध्ये भाविक येत आहेत, रामलल्लाचं दर्शन घेत आहेत, पण अयोध्येमधल्या कुठल्याही दुकानातून काहीही खरेदी करत नाहीयेत. अयोध्येतल्या जनतेवर जवळजवळ सगळ्या भाविकांनी बहिष्कार घातलेला आहे. आणि हा बहिष्कार हा हिंदुत्वाचा बहिष्कार आहे, हिंदुत्ववादी लोकांचा बहिष्कार आहे. ज्या लोकांना राहुल गांधी हिंसक म्हणतात, त्यांनी अजिबात हिंसक न होता सविनय मार्गाने, जे संविधानात सांगितलं आहे त्या मार्गाने हा बहिष्कार टाकलाय. आणि तुम्ही सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ सातत्याने बघत आहात की अजूनही तिकडच्या लोकांना रोजगार मिळत नाहीये. जी कमाई मागचे ते मंदिर झाल्यानंतर सुरुवातीला होत होती, ती कमाई आता त्यांची थांबलेली आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर तर त्यांच्याकडे म्हणजे या विक्रेत्यांकडे कोणीही जाईनाचं झालेलं आहे. हे सगळं का झालं? तर अर्थातच अवधेश प्रसाद यांच्यामुळे झालेलं आहे. अवधेश प्रसाद म्हणजे समाजवादी पक्ष तिथून निवडून आला, ज्याचा राम मंदिराला विरोध होता, आणि त्या पक्षाचा खासदार तिथून निवडून आला म्हणून हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला, त्यांना निवडून दिलेल्या लोकांवर बहिष्कार घातला. आणि हा बहिष्कार आतापर्यंत उठलेला नाहीये. यात खरी गोम आहे मित्रांनो, यात खरी गोम आहे. हिंदू तसा सहिष्णू आहे, झालेली गोष्ट चटकन विसरणार आहे. जाऊ दे, काय करायचंय, झालं ना, हे मानणार आहे. झालं, त्यांच्याकडून चूक झाली, मग आपण त्यांच्याकडून का घ्यायचं नाही, हे मानणार आहे. पण तरीही हिंदूंनी ती सहिष्णुता किंवा ते जाऊ देपणा बाजूला ठेवलाय आणि तो बहिष्कार सुरू आहे. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण हे अवधेश प्रसाद आहे. राहुल गांधी यांनी पहिल्या दिवसापासून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून जे अवधेश प्रसाद यांचं उदात्तीकरण सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, लोकांच्या मनातून अयोध्या तिथे झालेला हिंदुत्ववादी पक्षाचा पराभव आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षाचा निवडून आलेला खासदार हे जात नाहीये, हे हिंदूंच्या डोक्यातून जात नाहीये. आणि जसजसं जे लोक अवधेश प्रसाद यांचं उदात्तीकरण करतायत त्यांच्या विरोधात हिंदू एकवटतोय, हे अयोध्येत दिसून आलेलं आहे. आता मित्रांनो, पुढची पाळी आहे ती मुंबईची. अवधेश प्रसाद मातोश्रीवर गेलेले आहेत आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की आता माझं म्हणजे हिंदूंचं लक्ष हे अर्थातच उबाटा सेना, पर्यायाने मातोश्री असणार. आता हिंदूंनी हे ठरवायचंय की ज्या अवधेश प्रसादाने किंवा त्यांच्या पक्षाने राम मंदिराला विरोध केला, त्यांचं उदात्तीकरण जर उबाटा सेना करत असेल, उद्धव ठाकरे करत असेल, तर तो बहिष्कार, जो बहिष्कार अयोध्येत अजून सुरू आहे, तो इथेही सुरू व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मी म्हणेन की समाजवादी पक्ष असेल
अगदी राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांनी जास्तीत जास्त अवधेश प्रसाद यांना प्रोजेक्ट करावं, त्यांचं उदात्तीकरण करावं, त्यांना पुढे करावं. मंडळी, त्यातून किमान झोपलेला हिंदू जागा होईल, जो जागा झालाय आणि त्याचे पुरावे आपल्याला अयोध्येत दिसत आहेत, तो अधिक आक्रमक होईल. आणि त्यातून मित्रांनो जे घडेल ते हिंदुत्वाच्या दृष्टीने खूप चांगलं असेल. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.